नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि भगवान श्री विष्णूंना समर्पित अशी अपारा एकादशी. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. परंतु अपारा एकादशी ही अशी एकादशी मानली जाते जी मनुष्याच्या पापांचा नाश करून त्याला पुण्य, शांती आणि मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाते. अपारा या शब्दाचा आहे अपरंपार, अथांग, अमर्याद. म्हणूनच या एकादशीचे पुण्य देखील अपरंपार मानले जाते. जो भक्त श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण नियमाने हे व्रत करतो त्याच्या जीवनातील दुःख हलके होतात, मन शांत होते, भगवान श्री विष्णूची कृपा त्याच्यावर सदैव राहते. आजच्या या विशेष भक्तिमय भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अपार एकादशीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व, पौराणिक कथा, व्रत कसे करावे, पूजेची संपूर्ण पद्धत, भगवान विष्णूचे मंत्र आणि नामस्मरण, एकादशीचे नियम, सुंदर अभंग, भक्तिमय कविता, जीवनाला दिशा देणारे आध्यात्मिक विचार आणि मनाला शांत करणारे संदेश. चला तर मग मन शांत करून भक्तिभावाने भगवान श्रीहरीचे स्मरण करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्यानघं वन्दे विष्णुहा भवभवहरं सर्वलोकैकनाथं. हे भगवान श्री विष्णू, तुमच्या चरणी आमचा नम्र प्रणाम. तुमच्या स्मरणाने मनाला शांती लाभो, विचारांना पावित्र्य लाभो आणि जीवनाला योग्य दिशा मिळो. आजच्या या पवित्र अपारा एकादशी निमित्त आपल्या अंतःकरणात भक्तीचा द्वीप प्रज्वलित होऊ दे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला अपारा एकादशी असे म्हणतात. ही पवित्र एकादशी भगवान विष्णूंना समर्पित मानली जाते. अपारा या शब्दाचा अर्थ आहे अपरंपार, अथांग आणि अमर्याद. म्हणूनच या एकादशीचे पुण्यही अमर्याद मानले गेले आहे. पुराणामध्ये असं सांगितलं आहे की जो मनुष्य नकळत पाप करतो, चुकीचे कर्म करतो किंवा आयुष्यात दुःख, संकटे आणि मानसिक अवस्थेत वेढलेला असतो, त्याने श्रद्धेने आणि भक्तिभावाने अपारा एकादशीचे व्रत केल्यास त्याला पापमुक्ती मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. ही एकादशी केवळ उपवास करण्याची तिथी नाही, तर आत्मशुद्धी, संयम आणि भक्तीचा एक पवित्र मार्ग आहे. असे मानले जाते की अपारा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला अनेक महान पुण्याचे फल प्राप्त होते, जसे की गंगा स्नानाचे पुण्य, पवित्र तीर्थयात्रेचे पुण्य, यज्ञ आणि दानधर्माचे पुण्य, गोदानाचे पुण्य. आणि या सर्व पुण्याचे जेवढे फळ मिळते तेवढे फळ श्रद्धेने केलेल्या अपार एकादशीच्या व्रताने प्राप्त होते, असे पुराणामध्ये वर्णन आहे. म्हणूनच ही एकादशी भक्तांसाठी अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि मोक्षदायी मानली जाते. अपारा एकादशी ही केवळ उपवासाची तिथी नाही, तर ती आत्मशुद्धी, संयम आणि भक्तीची एक पवित्र साधना आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात माणूस नकळत अनेक चुका करत असतो. कधी शब्दाने कुणाला दुखवतो, कधी रागाच्या भरात चुकीचं वागतो, कधी अहंकार मनावर राज्य करते, तर कधी स्वार्थामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होते. या सर्व गोष्टी मनावर एक अदृश्य भार निर्माण करतात. मन अस्वस्थ होते, विचार अशांत होतात आणि आत्म्याला शांतता मिळत नाही. अशा वेळी अपारा एकादशी आपल्याला थांबून स्वतःकडे पाहण्याची संधी देते. हा दिवस आहे मन शांत करण्याचा, चुकीचा स्वीकार करण्याचा, अहंकार सोडण्याचा आणि देवाशी पुन्हा नातं जोडण्याचा. भगवान श्री विष्णू हे या सृष्टीचे पालनकर्ता मानले जातात. ते भक्तांचे रक्षण करतात, संकटातून मार्ग दाखवतात आणि भक्ताच्या मनाला धैर्य देतात. म्हणूनच या दिवशी श्रद्धेने केलेले नामस्मरण, उपवास, जप आणि पूजा जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. मनातील नकारात्मकता कमी होते आणि अंतःकरणात भक्तीचा प्रकाश जागतो. अपारा एकादशी आपल्याला शिकवते की खरी भक्ती ही केवळ मंदिरात नाही, तर मन शुद्ध ठेवण्यात, नम्र राहण्यात आणि प्रेमाने जगण्यात आहे.
पुराणांमध्ये अपरा एकादशीची कथा अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी पद्धतीने सांगितली आहे. ही कथा आपल्याला भक्ती, पुण्य आणि क्षमाशक्तीचे महत्त्व समजावून सांगते. एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना नम्रतेने विचारले, हे प्रभू, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे महत्त्व काय आहे? तिचे नाव काय आहे आणि तिच्या व्रताचे कोणते पुण्य प्राप्त होते? तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करत म्हणाले, हे युधिष्ठिर, ही पवित्र एकादशी अपरा एकादशी म्हणून ओळखली जाते. ही एकादशी मनुष्याच्या सर्व पापांचा नाश करणारी आणि मोक्ष देणारी आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, पूर्वी महिध्वज नावाचा एक धर्मात्मा राजा होता. तो अत्यंत सज्जन, दयाळू आणि भगवान विष्णूचा महान भक्त होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती आणि सर्वत्र धर्माचे पालन केले जात होते. परंतु त्याचा भाऊ व्रजध्वज मात्र अत्यंत मत्सरी आणि क्रूर स्वभावाचा होता. त्याला आपल्या भावाची कीर्ती आणि लोकप्रियता सहन होत नव्हती. एके दिवशी मत्सराने अंध झालेल्या व्रजध्वजाने आपल्या भावाचा कपटाने वध केला आणि त्याचे शरीर जंगलात पुरून टाकले. अकाली मृत्यू आणि अन्यायामुळे राजा महिध्वजाचा आत्मा मुक्त होऊ शकला नाही. तो आत्मा त्या जंगलात दुःखाने भटकत राहिला. काही काळानंतर एक महान ऋषी त्या जंगलातून जात होते. त्यांनी त्या आत्म्याची वेदना जाणवली. ध्यान करून त्यांनी संपूर्ण सत्य जाणून घेतलं. त्या करुणामय ऋषींनी अपरा एकादशीचे व्रत केले. पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूची उपासना केली आणि त्या व्रताचे संपूर्ण पुण्य राजा महिध्वजाच्या आत्म्यास अर्पण केले. त्या पवित्र पुण्याच्या प्रभावामुळे राजा महिध्वजाला पापमुक्ती मिळाली आणि त्याच्या आत्म्याला मुक्ती प्राप्त झाली. या कथेतून आपल्याला एक महान संदेश मिळतो. श्रद्धेने केलेली भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. अपरा एकादशीचे पुण्य अत्यंत प्रभावशाली मानले जाते आणि भगवान विष्णूच्या कृपेने आत्म्यालाही शांती आणि मुक्ती प्राप्त होऊ शकते. अपरा एकादशीचे व्रत श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने केले जाते. हे व्रत केवळ उपवास नसून मन आणि आत्मा शुद्ध करण्याची एक पवित्र साधना मानले जाते. चला जाणून घेऊया व्रताची योग्य अशी पद्धत. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. स्नान करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावीत. घर आणि देवघर स्वच्छ ठेवावे. या दिवशी मन शांत, प्रसन्न आणि सकारात्मक ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भगवान श्री विष्णूच्या मूर्ती किंवा फोटोसमोर भक्तिभावाने पूजा करावी. पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण करावे. पिवळी फुले वाहावेत. धूप दीप प्रज्वलित करावा. नैवेद्य अर्पण करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू स्तोत्र पठण करावे. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे तुळशीशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. शक्य असल्यास निर्जळी उपवास करावा. परंतु प्रकृतीनुसार फळाहार किंवा सात्विक आहार घेऊ शकता. या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार आणि तामसी पदार्थ टाळावेत. उपवासाचा खरा अर्थ म्हणजे मन, वाणी आणि विचारावर संयम ठेवणे. दिवसभर भगवान विष्णूचे नामस्मरण करावे. विशेषतः हा मंत्र जपावा, ओम नमो भगवते वासुदेवाय. हरिनामाचा जप मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देतो. एकादशीच्या रात्री शक्य असल्यास जागरण करावे. यावेळी भजन, कीर्तन, विष्णुकथा, नामस्मरण, भक्तिगीते यांचे श्रवण करावे. भक्तिमय वातावरणात घालवलेली ही रात्र मनाला वेगळी शांतता देते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला योग्य वेळी पारण करून उपवास सोडावा. उपवास सोडण्यापूर्वी दानधर्म करावा. गरजूंना अन्नदान करावे. भगवान विष्णूचे आभार मानावेत. असे केल्याने व्रत पूर्णत्वास जाते आणि पुण्यप्राप्ती होते. अपरा एकादशीचे व्रत करताना केवळ उपवास करणे पुरेसे नसते. या दिवशी मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणे तितकेच महत्त्वाचे मानले जाते. एकादशीच्या दिवशी खालील नियमही पाळावेत. खोटे बोलू नये. सत्य बोलण्याचा प्रयत्न करावा, कारण सत्य हेच धर्माचे पहिले पाऊल मानले जाते. राग करू नये. राग मनाची शांतता नष्ट करते. या दिवशी मन शांत आणि संयम ठेवावे. कोणाचाही अपमान करू नये. वाणी मधुर ठेवावी. कुणालाही दुखवणारे शब्द बोलू नयेत.
मांसाहार टाळावा. एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. तामसी पदार्थापासून दूर राहावेत. कांदा लसूण टाळावे. हे पदार्थ तामसी मानले जातात. त्यामुळे या दिवशी साधा आणि सात्विक आहार घेणे शुभ मानले जाते. मनात वाईट विचार आणू नयेत. मत्सर, अहंकार, द्वेष आणि नकारात्मक विचार दूर ठेवावेत. मनात प्रेम, शांतता आणि भक्तिभाव ठेवावा. अपारा एकादशी आपल्याला शिकवते की एकादशी म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर वाईट विचारांचा, चुकीच्या सवयींचा आणि अहंकाराचा त्यागही तितकाच महत्त्वाचा आहे. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हाच खरी भक्ती जन्म घेते. अपरा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूचे नामस्मरण आणि मंत्रजप अत्यंत शुभ मानले जाते. मंत्राच्या उच्चाराने मन शांत होते, विचार पवित्र होतात आणि अंतःकरणात भक्तिभाव जागृत होतो. चला भक्तिभावाने श्रीहरीचे स्मरण करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा श्री भगवान विष्णूचा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मंत्र मानला जातो. या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि नकारात्मकता दूर होते. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात. हा मंत्र बुद्धीला सद्बुद्धीची दिशा देतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. शंख चक्र गदा पद्मधारिणं पीतवाससं सर्वलोकैकनाथं तदं वंदे विष्णुं सनातनं. या स्तुतीमध्ये भगवान विष्णूच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन केले आहे. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करणाऱ्या त्या सनातन श्रीहरींना नम्र वंदन. मंत्राचा अर्थ फक्त शब्दांमध्ये नसतो, तर त्या जपामागील श्रद्धा आणि भक्तिभावामध्ये असतो. जेव्हा मनापासून भगवानाचे नाव घेतले जाते तेव्हा मनातील भीती, अशांतता आणि दुःख हळूहळू दूर होऊ लागतात. म्हणूनच हरिनाम हेच मनाला शांत करणारे सर्वात सुंदर औषध मानले जाते. एकादशीच्या पवित्र दिवशी हरिनाम जपला विशेष महत्त्व दिले जाते. नामस्मरणामुळे मन शांत होते, विचार पवित्र होतात आणि अंतःकरणात भक्तिभावाचा प्रकाश निर्माण होतो. चला तर भक्तिभावाने श्रीहरीचे नाम घेऊया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या पवित्र महामंत्राच्या जपाने मनातील नकारात्मकता दूर होते आणि आत्म्याला शांती मिळते. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. कधीकधी आयुष्यात शब्द संपतात, पण हरिनाम मनाला आधार देतात. मन थकलेलं असो, विचार अस्वस्थ असो किंवा आयुष्य संकटाने भरलेलं असो, भगवानाचे नाम मनाला पुन्हा शांततेकडे घेऊन जाते. म्हणूनच संतांनी सांगितलं आहे, जेथे हरिनाम आहे तेथेच खरी शांती आहे. विठ्ठल विठ्ठल, तुझ्या नामाचा गोडवा भारी. एकादशीच्या दिवशी भक्तीची पंढरी. तुळशीच्या माळेत हरिनाम गुंफले, मनातील सारे दुःख तुझ्यापाशी ठेवले. उपासाच्या या दिवशी शांत झाले मन, तुझ्या चरणी सापडले जीवनाचे धन. माझ्या पापांचा भार तू हलका करावा, अपारा एकादशीला कृपादृष्टी धरावा. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एकादशी आली आनंद घेऊन, भक्तांच्या दारी श्रीहरी उभा राहून. मनात ठेवू नका अभिमान भारी, नामातच दडले मुक्तीचे द्वारी. उपवास केला नाही फक्त अन्नाचा, त्याग केला मी अहंकाराचा. विठ्ठल नामात जीव गुंतला, मनाचा अंधार दूर झाला. तुझ्या चरणी ठेवले दुःख सारे, माझ्या आयुष्यात भर दे सुख. अपरा एकादशी आली दारी, कृपा कर माझ्या विठुराया हरी. या अभंगामध्ये भक्ती, नम्रता, नामस्मरण आणि आत्मशांतीचा सुंदर भाव अनुभवायला मिळतो. एकादशीच्या शांत वातावरणात असे अभंग मनाला वेगळीच प्रसन्नता देतात. आज शांत आहे आकाश सारा, मनामध्ये हरिनामाचा वारा.
दीप मंद उजळतो देवाऱ्यात आणि मी हरवते विष्णूच्या ध्यानात. उपास हा फक्त शरीराचा नाही, हा प्रवास आहे आत्म्याचा. मनातील वादळ शांत व्हावे, हरिनामात सारे दुःख विरावे. तुळशीचा सुगंध घरभर दरवळतो, भक्तीचा प्रत्येक श्वास देवापर्यंत पोचवतो. आज इच्छा नाही संपत्तीची, फक्त आस आहे कृपादृष्टीची. हे विष्णू, तू माझ्या चुकांना माफ कर, मनातील अंधार दूर कर. तुझ्या नामात अशी भक्ती दे की प्रत्येक दिवस एकादशीसारखा पवित्र होऊ दे. या कवितेमध्ये एकादशीच्या रात्रीची शांतता, भक्तिभाव आणि अंतर्मनातील प्रार्थना अतिशय सुंदररित्या व्यक्त झाली आहे. ही कविता ऐकताना मन नकळत हरिनामात हरवून जाते. थकलेल्या मनाला विसावा हवा होता, जगण्याच्या गर्दीत आधार हवा होता. तेव्हा कानावर पडले एकच नाव, हरी हरी, आणि मन शांत झाले अगदी सहज. ना मोठी संपत्ती ना मोठा अभिमान, फक्त तुझ्या नामात मिळाला जीवाला मान. एकादशीच्या दिवशी समजले मला, देव दूर नसतो कधीच कुणाला. मनापासून ज्याने हाक दिली, त्याच्या जीवनात कृपा बरसली. हरिनामामध्ये अशी एक अद्भुत शक्ती असते, जी थकलेल्या मनाला शांतता देते आणि दुःखी मनाला आधार देते. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर देवाच्या नावात मनापासून हरवून जाणे. उपवास शरीर शुद्ध करतो, पण नामस्मरण मन शुद्ध करते. एकादशी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचा पवित्र दिवस. मनातला अहंकार कमी झाला की भक्ती आपोआप वाढू लागते. देवाला मोठ्या पूजा नको, निर्मळ आणि प्रेमळ मन हवे असते. जेथे हरिनाम आहे तेथेच खरी शांतता आणि समाधान आहे. भक्ती ही केवळ मंदिरात नाही, तर आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि प्रेमाने जगण्यात असते. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा देवाची अनुभूती आपोआप मिळू लागते. एकादशीला केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व नाही, तर तिच्या मागे वैज्ञानिक विचारही दडलेला आहे. आपल्या ऋषीमुनींनी प्रत्येक परंपरामागे आरोग्य आणि मानसिक संतुलनाचा विचार केलेला होता. उपवास ही त्यापैकीच एक महत्त्वाची परंपरा मानली जाते. उपवासामुळे शरीर आणि मन दोन्हीला अनेक फायदे होतात. शरीराला विश्रांती मिळते. दररोज सतत काम करणाऱ्या पचनसंस्थेला उपवासामुळे थोडी विश्रांती मिळते. पचनक्रिया सुधारते. हलका आणि सात्विक आहार घेतल्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि शरीर हलके वाटते. मन शांत होते. उपवासासोबतच नामस्मरण आणि ध्यान केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. एकाग्रता वाढते. सात्विक वातावरण आणि संयमामुळे विचार स्थिर होतात आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. मानसिक स्थैर्य मिळते. उपवासामुळे आत्मसंयम वाढतो आणि मनाला स्थिरता मिळते. म्हणूनच आपल्या ऋषींनी उपवासाची परंपरा निर्माण केली. ही परंपरा केवळ धर्मापुरती मर्यादित नाही, तर शरीर, मन आणि आत्मा यांना संतुलन ठेवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय मानले जाते. म्हणूनच तुळशीशिवाय विष्णुपूजा अपूर्ण मानली जाते. तुळस ही केवळ एक पवित्र वनस्पती नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला मातेचे स्थान दिले गेले आहे. घरात तुळस असणे म्हणजे पवित्रता आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. तुळशीचे अनेक आध्यात्मिक आणि आरोग्यदायी फायदे सांगितले गेले आहेत. तुळशीमुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि शुद्ध राहण्यास मदत होते. तुळशीजवळ बसून नामस्मरण केल्याने मनाला शांतता आणि सकारात्मकता मिळते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुण आहेत. ती आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. एकादशीच्या दिवशी तुळशीला प्रदक्षिणा घालणे, तुळशीसमोर दीप लावणे आणि तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की जिथे तुळस असते तेथे भक्ती, शांती आणि भगवान श्रीहरीची कृपा सदैव वास करते. आजच्या मुलांना फक्त उपवास करायला शिकवणं पुरेसे नाही, तर त्यामागची भावना, संस्कार आणि आध्यात्मिक समजून सांगणं अधिक महत्त्वाचे आहे. एकादशी म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही, तर मनाला योग्य दिशा देण्याचा एक सुंदर मार्ग आहे. मुलांना लहानपणापासूनच हे समजावून सांगणे आवश्यक आहे की
प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होणे म्हणजे आनंद नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि योग्य गोष्टीची वाट पाहणे म्हणजे संयम. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, प्रेम, विश्वास आणि मनापासून देवाचे स्मरण करणे म्हणजे खरी भक्ती. मोठेपणा हा संपत्तीत नसतो, तर चांगल्या स्वभावात आणि नम्रतेत असतो. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल देवाचे, आईवडिलांचे आणि जीवनाचे आभार मानणे म्हणजे कृतज्ञता. एकादशी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती संस्काराची एक सुंदर शाळा आहे. कारण अशा सणांमधून आणि व्रतामधून मुलांना प्रेम, शांती, संयम, भक्ती आणि चांगले विचार शिकायला मिळतात आणि हेच संस्कार पुढे त्याच्या आयुष्याला योग्य दिशा देतात. एकादशीचा दिवस हा घरांमध्ये भक्ती, शांतता आणि सात्विकतेचे वातावरण निर्माण करण्याचा दिवस मानला जातो. घरातील वातावरण जितके प्रसन्न आणि पवित्र असेल, तितकी मनालाही अधिक शांतता मिळते. या दिवशी घरात काही सुंदर गोष्टी जरूर कराव्यात. सकाळची सुरुवात हरिनाम, अभंग आणि भक्तिगीतांनी करावी. भक्तिमय वातावरणामुळे मन सकारात्मक राहते. देवघर स्वच्छ, सुगंधी आणि प्रसन्न ठेवावे. फुले, तुळस, दीप यामुळे घरात सात्विकता वाढते. देवापुढे लावलेला दिवा हा भक्ती आणि आशेचा प्रतीक मानला जातो. अखंड दिव्याच्या प्रकाशामुळे मनालाही एक वेगळी शांतता मिळते. संपूर्ण कुटुंबाने मिळून हरिनाम जप करावा. एकत्र केलेले नामस्मरण घरात प्रेम, सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. मुलांना कथा सांगाव्यात. मुलांना एकादशीचे महत्त्व, पौराणिक कथा, संस्कार सांगावेत. यामुळे त्यांच्या मनात भक्ती आणि चांगले विचार वाढतात. घरातील वातावरण जिथे काही सात्विक आणि शांत असेल, तितकी मनाला अधिक प्रसन्नता आणि समाधान मिळते. कारण जिथे हरिनामाचा स्वर असतो, तेथेच देवाची कृपा आणि शांततेचा वास असतो. विठ्ठल 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 हरी, तुझ्या नामात माझी पंढरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गोविंदा माधवा दामोदर हरी, भक्तांच्या हाकेला धाव घे रे हरी. या भक्तिगीतांच्या ओळीमध्ये भक्तांचे प्रेम, श्रद्धा आणि हरिनामाची गोडी अनुभवायला मिळते. नामस्मरण करताना मन नकळत शांत होत जाते आणि अंतःकरण भक्तीने भरून जाते. कधीकधी आयुष्यात खूप थकवा येतो. सगळं असूनही मन रिकामं वाटतं. अशा वेळी देवाकडे बसून 2 क्षण शांत राहा. काहीही मागू नका, फक्त त्याचं नाव घ्या. कारण देव समस्या नेहमी लगेच दूर करेल असं नाही, पण त्या सहन करण्याची ताकद मात्र नक्की देतो. आणि कधीकधी तीच ताकद आपल्याला पुन्हा जगायला शिकवते. जीवनाच्या या धावपळीत मन हरवून जाते कधी, मग एकादशीची शांत रात्र देवाशी पुन्हा भेट घडवी. ना मोठे धन, ना मोठी कीर्ती, हरिनामातच खरी समृद्धी. तुळशीसमोर लावलेला दीप मनातील अंधार घालवतो. एकादशीचा प्रत्येक श्वास आत्म्याला प्रकाश देतो. हे श्री हरी, तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना. मनात सदैव भक्ती राहू दे. चुकलं तरी हात धर आणि आयुष्याचा मार्ग योग्य राहू दे. हे भगवान श्री विष्णू, आमच्या जीवनातील दुःख दूर करा. मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या, भक्तीचा मार्ग दाखवा. अपारा एकादशीचे पुण्य सर्वांना लाभो. सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान लाभो. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्रीहरी लिहा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर जरूर करा. त्याचबरोबर अशाच भक्तिमय कथांसाठी भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन भक्ती कथेसह इथेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.